काय भाऊ पटाचं नियोजन केलं म्हटलं राजीव काय चालू हा खरा यात्राच करून टाकली म्हटलं भाऊ पंतराजे तरी म्हटलं तुमच्या चेहऱ्यावर असं छान वाटून नाही राहिला लोकही बरोबर पद्धतशीर बसले पाय ना बा आम्हाला तुमचे त्या घड्याळवाल्यानं सांगितलं हे काहीच नाही म्हणे कने त्याचा वाळा तर पाय म्हणे मग वाळा दाखव ना बाबा गरीबाच्या लेकराले मी म्हटलं दरवर्षी 100 ते 150 पट पाहतो 100 ते 150 पटावर म्हटलं एवढं नियोजन नाही पाहिलं हे कसं काय शक्य आहे? हे सर्व या गावचे आमच्या श्रद्धाशान रोकडगीर महाराज यांच्या आशीर्वादाने हे होत असते. त्यामुळं एवढा मोठा जरी आयोजन असलं तरी आम्हाला काही असं कुठल्याही प्रकारची कमतरता इथं काही जाणवत नाही आणि सगळं योग्य रीतीनं महाराजाच्या आशीर्वादाने. बापरे हा वाळा होय का हो पाव ताल म्हणूनच राजे हो काही वाळा तरी समजून नाही का गच वाळा आता तिथे वाळे भंगले ना बाबा तुम्ही तर तुमचं तर काही समजून गचाल म्हटलं इंग्रजी कवला काढून इंग्रजी कवला सारखंच बरोबर जमवलं तुम्ही. या वाड्याचं तुम्हाला जर सांगायचं राहिलं आम्हालाही भूषण वाटते सांगा. आमच्या गावचं वैशिष्ट्य असं आहे की या गावामध्ये ब्रिटिशकालीन जो कोर्ट भरत होता तो या गावामध्ये भरत होता. या गावातून इथं आमच्या इथं कचेरी होती. हे जे ती तुम्हाला हा जो वाळा आहे तो कचेरीचा इथं फटक्याची सजा सुद्धा इथं देण्यात येत होती. आणि जे तालुका प्लेसवर जे सगळं कार्य होते ते या गावामध्ये होत होतं. आणि म्हणून ब्रिटिशकालीन जे कोर्ट होता तो भाऊसाहेब खळदकरांच्या माध्यमातून ते त्यावेळेसचे इथचे जज होते. म्हणजे कोर्टच तुमच्या घरी होतं. कोर्टच या वाड्यामध्ये होता. म्हणून हे त्या काळापासून चालत आलेली प्रथा आहे आणि ती प्रथा आज सुद्धा चांगल्या सत्कर्मातून चालू आहे. म्हणजे आज जे कोर्ट कचेऱ्या ह्या तालुक्याच्या प्लेसवर जरी गेल्या असतील पण गावातले न्याय निवाडापर्यंत पंच कमिटी करत होत्या तेच अजूनही तुमची इथं कायम आहे. यासाठी तुम्ही जे सांगितलं लोकांना वाटत की बा इथून कोर्ट कचेरी चालू होते ते पण उत्कृष्ट न्याय इथे दिला जात होता म्हणून ते कोर्ट कचेरी तुमची इथं कायम राहिली आणि आजही तेच प्रथा तुमची इथं चालू आहे. प्रथा जरी चालू असेल पण तुम्ही योग्य न्याय देता असं म्हणण्यास काही हरकत नाही. योग्य सर्व गावकऱ्याच्या माध्यमातून जर कुठला एखादा न्याय निवाडा आला तर आम्ही दोन्ही पक्षाच्या बाजू ऐकून घेतो आणि जे खरं आहे त्या खऱ्याच्या सत्याच्या बाजूने आम्ही राहतो. त्याच्यामुळे आम्ही आजपर्यंत असे कुठल्याही एका पक्षाची बाजू घेतली नाही. म्हणूनच हा वाळा अजूनही या स्थितीत आहे. नाही तर वाळ्याच्या लोकांनी विटा पळून खांड बनवले पण हा वाळा अजूनही तसाच आहे. याचं मुख्य कारण म्हणजे यांची नीतिमत्ता अजूनही या कलियुगातील इंग्रज काळाच्या नंतरही स्वतंत्र काळात कायम आहे. म्हणूनच हा वाळा इथे या पाटलांचा कायम. अरे वाळे पाहिले ना बाबा इटा आणि राहिले हो पण एवढा मोठा 350 वर्षाचा वाळा पिक्चर मधलाच वाटतं ना भाऊ. हे हेरिटेज असल्यासारखं आहे. आजच्या परिस्थितीत अशा वाड्यात राहणं म्हणजे आम्हाला एक भूषण आहे. कारण की मोठे मोठे महल जरी असले तरी ह्या याच्यातल्या ज्या भिंती आहे गेल्या एसी पेक्षा जास्त काम आम्ही इथं घ्यायची. फॅनचं काम आम्हाला फक्त पडते. आम्हाला कूलर लावायचं काम असे वाळे सध्याच्या काळात नाही आहेत म्हटलं. वाडा जो आहे हा जवळपास 300 वर्षापूर्वीचा वाडा आहे. या वाड्याचं वैशिष्ट्य असं आहे साखरे साहेब की या वाड्याचं जे प्रवेशद्वार आहे हे एका झाडाच्या लाकडातून काढलेलं प्रवेशद्वार आहे. हे जे प्रवेशद्वार आपल्याला दिसून राहिलं हे एका लाकडातून काढलेलं आहे. म्हणजे एका झाडाचं लाकूड पूर्ण त्या वाड्याच्या म्हणजे तुम्हाला प्रवेशद्वार जे दिसून राहिलं हे एका लाकडाच्या ह्याच्यामध्ये आहे. आणि ह्या सगळे जे इथं तुम्हाला म्हणजे याच्यात आम्ही कुठलाही बदल सध्या तरी केलेला नाही. फक्त कौलेर बंदराच्या माध्यमातून म्हणजे त्याच्या आतंकामुळे तुटले होते त्याच्यामुळे फक्त आम्हाला इथं टीना टाका लागल्या. आता तीन टाकताना नाही म्हटलं तीन तुम्ही बिलकुल त्या वाळलेल्या शोभेच्या असेच तीन टाकल्यात ना. तेच आता अत्याधुनिक असल्यामुळं टीना आता वेगवेगळ्या प्रकारच्या येऊन राहिल्या पण त्याच्यामध्ये आम्ही असं विचार केला का जुनी आमची ओळख राहायला पाहिजे आणि जुन्या पद्धतीनं दिसायला पाहिजे. जुन्या काळातला जो लुक आहे तो तुम्ही कायम ठेवलेला आहे. आम्हाला ठेवायचा होता. चला आता आपण आतलं वाळापू हा आपण बाहेरील जो दृश्य होतं ते पाहिलं पण याच्यानंतर आपण आतलं दृश्य बघू. या ह्याच्यातलं मैदान म्हणजे पहिले बाहेरचं मैदान राहत होते पण याला अंगण आपण जे म्हणतो अंगण ह्या पद्धतीचं असलं पाहिजे का जर समजा 100-125 लोक जरी आले तर ते या वाड्यामध्ये सोयीस्कररित्या बसले पाहिजे म्हणून एवढं मोठं अंगण या वाड्याला त्यावेळेस त्या लोकांनी विचार करून ठेवलं असणार असं आम्हाला वाटतं. तुमच्या वाड्यात मोठं असून तुम्ही पार्टिशन मला दिसूनच नाही राहिलं. म्हणजे
गुन्हा गोविंदानं तुम्ही दोघं भाऊ राहता का? आम्ही दोघं नाही, आम्ही चौघं भाऊ आहे. आमचे 2 भाऊ होते आणि आमचे खरं पहिले परिवार होता खराडे, नंतर झाला दत्तक गेल्यामुळं खळदकर, आणि एक परिवार घाडगेकडे गेल्यामुळं तो झाला घाडगे. आम्ही मागल्या वेळेस इथं गेट टुगेदर सारखं एक सगळ्या परिवाराचं एक घेतलं होतं. तर जवळपास इथं 300-325 लोक इथं या वाड्यामध्ये गुन्ह्या गोविंदाने आम्ही एकत्र राहिलो 3 दिवस, आणि 300 लोक या वाड्यामध्ये 325 लोक या वाड्यामध्ये होतो. हे एक ब्रेकिंग न्यूज आहे. या वाड्यात 325 लोक राहिलेले आहेत. त्याच्यामुळे या वाड्याचं सौंदर्यीकरण त्यांनी कायम ठेवलं. आज जरी आपण याला छपऱ्या म्हणू, पण याला त्यावेळेचं फार महत्व होतं. आणि विशेष म्हणजे या गावातलं मंदिर जर असेल तर त्या मंदिराचं सर्वस्व हेच करतात. हा जो रथ आहे, ज्या अर्थी हा रथ यांच्या घरामध्ये आहे, त्या अर्थी मला असं वाटतंय दादा की हे सर्व तुमच्याकडेच असेल असं मला वाटते. या रथाचं महत्व, या देवस्थान कमिटीचे अध्यक्ष आमचे बाबा स्वर्गीय राजेंद्रराव खळदकर होते. ते मागल्या 2 वर्षापूर्वी वारले, 1.5 वर्षापूर्वी. त्यानंतर त्याचं अध्यक्षपद आमचे मोठे बंधू मनोजभाई खळदकर यांच्याकडे आलं, आणि हा रथ जेव्हापासून आला तेव्हापासून इथंच राहते. असे तरी आम्हाला तरी म्हणजे आम्ही जेव्हापासून पाहून राहिलो तेव्हापासून ह्या आमच्या यात्रेचा रथ असते. सप्त्याच्या पहिल्या दिवशी जी यात्रा गावामध्ये फिरते ते या रथाच्या माध्यमातून निघत. म्हणजे याचा अर्थ मी असा पकडू काय की तुमच्या घराण्यात जे तुम्ही पारंपरिक परंपरा चालू आहे, यामुळे तुम्ही खंड का पडली नाही की तुम्ही त्या मंदिराचं व्यवस्थित काय म्हणते संगोपन करता किंवा लोकांना व्यवस्थित तुम्ही ट्रीटमेंट देता. म्हणूनच हारत म्हटलं तुमच्या नेते एवढे भांडणं होतात भू प्रत्येक गावात हो. एका मंदिराचे म्हटलं 2 राज्य म्हटलं सप्ते राहतात, पण तुमचं म्हटलं तुमच्या बोलण्यावरून, तुमच्या वागण्यावरून, तुमच्या वाड्याचं एकत्रीकरण करून, आणि हा रथ विशेषतः म्हणजे तुमच्या वाड्यात पंजोबापासून म्हणजेच तुम्ही प्रतिष्ठा प्राप्त केलेले लोक आहात. आज मी भाग्यवान आहो की अशा लोकांसोबत आज आपली गन्ना का फन्ना युट्यूब चॅनलवर मुलाखत करायला भेटली. असेच व्हिडिओ पाहण्याकरता पाहता गन्ना का फन्ना युट्यूब चॅनल प्रस्तुत करता गणेश साखरे, कॅमेरामॅन जगदीश बर्डे सह. प्रिय दर्शकों, गन्ना का लाइक, सब्सक्राइब, शेयर करना विसरू नका.